तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मी प्रथम डोकेसर स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे की SRPFचं ग्राउंड झालेलं आहे, लेखी परीक्षा झालेली आहे. आता पूर्ण जिल्ह्याचे ग्राउंडचे कट ऑफ लागलेले आहेत, लेखी परीक्षेचे कट ऑफ लागलेले आहे, फायनल निकाल लागलेला आहे आणि बरेच विद्यार्थी पोलीस झालेले आहेत. पण आता राहिलेलं आहे की राज्य राखीव पोलीस बल, ते म्हणजे आपल्याला माहिती आहे SRPF वरणगाव गट क्रमांक 20 याच्या संदर्भात मी आज फायनल कट ऑफ काय लागणार हे तुम्हाला आज सांगणार आहे. कारण की बरेच जणांचा प्रश्न आहे की वरणगाव SRPFचा कट ऑफ काय लागेल. कारण की सर्वात चर्चेचा विषय असतो तो वरणगाव SRPF. म्हणजे तिथं सर्वात जास्त रोड रनिंग झाली होती. म्हणजे रनिंग करण्यासाठी ट्रॅक जो बघितला होता तो रस्त्याचा होता, पूर्णपणे सिमेंट रस्ता होता. त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ग्राउंडला चांगल्या प्रकारे मार्क पडली. त्याच्यामुळे कट ऑफ जो देखील आहे तो ग्राउंडचा हाय गेला होता. म्हणजे ओपनचा कट ऑफ जर असेल तर तुम्ही बघितला असेल तर वरणगाव SRPF वरणगाव 20 क्रमांक गट क्रमांक आहे. आणि ह्याचा ग्राउंडचा कट ऑफ जर बघितला होता तुम्ही तर ओपनचा सर्वात जास्त कट ऑफ गेला होता. म्हणजे तुम्ही विचार करू शकला 97 मार्काचा मेलचा कट ऑफ गेला होता. अशा प्रकारे ओपनचा कट ऑफ गेला होता. म्हणजे 97 मार्क घेणे सोपे नाहीत. आणि त्याच प्रकारे ग्राउंड देखील चांगल्या प्रकारे झाला होता. ज्या विद्यार्थ्यांचा 5 किलोमीटर आणि गोळा आउट ऑफ आहे त्यांना चांगल्या प्रकारे मार्क पडले होते आणि ते देखील लेखी परीक्षेला पात्र झाले होते. पण विषय असा की आता ग्राउंडचा कट ऑफ आपण बघितलेला आहे. आता फायनल कट ऑफ काय लागणार हे देखील तुम्हाला सांगणार आहे. कारण की फायनल कट ऑफचा बरेच विद्यार्थी प्रतीक्षित आहेत. कारण की बरेच जणांचं त्याच्यामध्ये स्वप्न दडलेलं आहे आणि ते तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे की फायनल कट ऑफ काय लागू शकतो. कारण की कट ऑफ लागून जास्तीत जास्त किती लागणार. तर मित्रांनो, आपल्याला माहिती की वरणगाव SRPF मध्ये कशा प्रकारे जागा होती आणि कॉम्पिटिशन कशा प्रकारे होती. आणि ग्राउंडचं जर बघितलं तर बरेच जण कायम करतात. आता गट क्रमांक 5 गट क्रमांक 7 जे ग्राउंड आहेत त्याच्यामध्ये कशा प्रकारे ट्रॅक आहे. तर निम ट्रॅक जर गट क्रमांक 5चा जर ट्रॅक बघितला तर पूर्णपणे ट्रॅक जो आहे तो 5 किलोमीटरचा, जो 5 किलोमीटरचा सर्कल जो आहे तो कशा प्रकारे तर पूर्णपणे मातीचा आहे. आणि मातीच्या सर्कलमध्ये पळायला जास्त वेळ लागतो. म्हणजे वेळ म्हणजे बऱ्याच विद्यार्थी काय करतात की बूट काढून पळतात, काही जणांना पाय घसरतो. म्हणजे एवढ्या मोठ्या आणि जर तुम्ही रस्त्याला रनिंग केली म्हणजे रोड जर रनिंग असेल तर जेवढा रस्ता उरकतो तेवढा ग्राउंड उरकत नाही. कारण की ग्राउंडला पूर्णपणे सर्कल असतो आणि ह्या सर्कलमध्ये फिरत असताना वेळ लागतो. म्हणजे आणि रस्त्यावर जर तुम्ही रनिंग करत असाल तर रस्त्यावर बघितलं तुम्हाला तर कशा प्रकारे फास्ट रनिंग होते आणि स्टेप देखील चांगल्या प्रकारे पडते. त्याच्यामुळे ह्या ग्राउंडमध्ये बराच प्रकारे फरक होता. आणि ही SRPF वरणगावचे ग्राउंड जे आपल्याला माहित आहे ते पूर्णपणे रस्त्यावर झालं होतं, सिमेंट रस्ता अजून होता. त्यामुळे काही तुम्ही टेन्शन घेऊ नका. कशा प्रकारे ग्राउंडचं कट ऑफ लागणार ते तुम्हाला सांगणार आणि लेखी परीक्षेचं कट ऑफ फायनल काय लागू शकतो ते देखील तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला बघायचं आहे की लेखी परीक्षा बघितली तर एवढ्या मोठ्या प्रमाणात पेपर देखील चांगल्या प्रकारे काढला होता. आणि त्याच्यामध्ये बघितलं तर काही ठिकाणी पेपर चांगला होता, काय जणांना अवघड गेला, काही जणांना सोपा गेला. पण आता विषय असा आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणात ओपनचा जर कट ऑफ बघायचा म्हटलं तर कशा प्रकारे लागू शकतो. तर मित्रांनो, ओपनचा कट ऑफ, त्यानंतर OBCचा कट ऑफ, SCBC, ST, SC, NTD, NTC, PGA, परत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त याचा पूर्णपणे कट ऑफ सांगणार आहे. अजून कुठली कास्टला राहिली असेल ते देखील सांगा, त्याचा देखील आपण कट ऑफ सांगणार आहे. पण आता ज्या अंदाजे एवढ्या कास्टचा मी तुम्हाला कट ऑफ सांगू शकतो काय जाऊ शकतो. कारण की गेल्या वर्षीचा कट ऑफ बघता आणि या वर्षी मुलांना ग्राउंडचे मार्ग बघता की लेखी परीक्षेची टोटल कशा प्रकारे येऊ शकते. तर मित्रांनो, वरणगाव SRPFचा मुलांचा जो कट ऑफ आहे तो लेखी परीक्षेचा आणि फायनल कट ऑफ जर आपल्याला बघायचं म्हणजे अंतिम निवड आहे ती काय असू शकते तर 187 मार्काचा ओपनचा कट ऑफ हा लागू शकतो. ओपन कट ऑफ म्हणजे बघा आता ओपनचा कट ऑफ 187 लागू शकतो. मग इतर कास्टला किती लागू शकतो विचार करा. ओपनचा कट ऑफ 187 मार्क लागला तर OBCचा कट ऑफ काय लागू शकतो. मित्रांनो, OBCचा 185 मार्काचा कट ऑफ लागू शकतो. त्यानंतर SCBCचा कट ऑफ काय बघायचा आहे तर SCBC देखील तशाच प्रकारे झालेलं आहे. मग आपल्याला वाटतं की ओपनमध्ये जे विद्यार्थी होते तेच SCBC मध्ये वळले आहेत. त्याच्यामुळे SCBC मध्ये देखील मोठ्या प्रमाणात कॉम्पिटिशन झालेली आहे की असं नाही की, आणि OBC मध्ये देखील कॉम्पिटिशन झालेली आहे की ज्या विद्यार्थ्यांनी कुणबी प्रमाणपत्र मिळाले होते ते देखील OBC मध्ये गेलेत. काही जण SCBC काढून, म्हणजे ह्या दोन कास्टमध्ये कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. ह्या दोन कास्टमध्ये काय झालं आहे की आता ओपनवाले विद्यार्थी तर घुसलेले आहेत आणि त्याच्यामुळे विषय झाला आहे की कॉम्पिटिशन वाढलेलं. तर 185 मार्काचा हा देखील कट ऑफ जाऊ शकतो. तर अशा प्रकारे हा वरणगाव SRPFचा ग्राउंडचा कट ऑफ जाऊ शकतो. 185 मार्काचा हा देखील कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर ST कास्टचा कट ऑफ बघितला आपण तर ST कास्टचा देखील 184 मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो. SCचा देखील 184 मार्काचा जाऊ शकतो. अशा प्रकारे कट ऑफ लागण्याची शक्यता म्हणजे ह्या दरम्यान लागणार आहे. ह्याच्या पुढे जाणार नाही आणि ह्याच्या खाली देखील येऊ शकतो, पण ह्याच्या पुढे कट ऑफ जाऊ शकत नाही. कोण जर तुम्हाला म्हणलं असेल ओपनचा 190 मार्काचा कट ऑफ जात असेल तर मित्रांनो तशा प्रकारे जाणार नाही. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात लेखी परीक्षा देखील अवघड होती. त्याच्यामुळे बघायचं की विद्यार्थ्यांना मार्क देखील तशा प्रकारे पडत आहेत. तर त्यानंतर NTC ते देखील 185 मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो. PGA 182 मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो. त्यानंतर प्रकल्प, भूकंप आणि पोलीस पाल्य
तर मित्रांनो पोलीस पाल्याचा जो कट ऑफ आहे 154 मार्काचा कट ऑफ जाऊ शकतो. पोलीस पाल्याचा भूकंपग्रस्त देखील 160 मार्काचा जाऊ शकतो आणि हे देखील 160 मार्काचा कट ऑफ लागू शकतो. अशा प्रकारे कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. जर विद्यार्थ्यांना अशा प्रकारे मार्क असते तर तुम्ही वरणगाव SRPFला चांगल्या प्रकारे होऊ शकता. आणि ग्राउंडचा कट ऑफ कधी लागणार आहे तर मित्रांनो या 2 ते 3 दिवसामध्ये आपल्याला पूर्णपणे फायनल कळून जाईल. पण अशा प्रकारे कट ऑफ लागण्याची शक्यता आहे. आपण जो अंदाजे कट ऑफ काढलेला आहे तो अशा प्रकारे लागू शकतो. आणि आता फायनल कट ऑफ आपल्याला आल्यानंतर पूर्णपणे कळेलच. तोपर्यंत तुम्ही आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात व इतर स्पर्धा परीक्षांसंदर्भात पूर्णपणे माहिती बघायला मिळेल. तर मी तुम्हाला सांगितले की अशा प्रकारे कट ऑफ लागू शकतो. ओपनचा 187 मार्काला लागणार आहे, OBCचा 185, SCBC 185, असे पूर्णपणे जर तुम्हाला मार्क टोटल होत असेल तर तुम्ही बिंदास राहा, तुम्हाला 100%. आणि आजचा विषय असा आहे की नवीन पोलीस भरती देखील मित्रांनो येणार आहे लवकरच. याच्या संदर्भात आपल्या YouTube चॅनल सारखं अपडेट टाकत असतो. त्याच्यामुळे तुम्ही काय करा की फक्त आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पोलीस भरती संदर्भात नवीन पोलीस भरती कधी होणार आहे त्याचा GR आलेला आहे त्यानुसार मी तुम्हाला पूर्णपणे स्पष्टीकरण देत राहणार आहे. तर तुम्ही YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पूर्णपणे पोलीस भरती संदर्भात पूर्णपणे माहिती बघायची असेल तर तुम्हाला त्याचा फायदा होईल. आणि WhatsApp ग्रुपची लिंक देखील डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ते देखील तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे. त्यामुळे काय होतं तुम्हाला पोलीस भरती संदर्भात जी काय नवीन अपडेट येते ती तुम्हाला WhatsApp ग्रुपवर लगेच कळून जाते की कारण की काय नवीन GR येतात, काय नवीन परिपत्रक कुठल्या जिल्ह्याचं कुठं जात आहे. आता आपल्याला माहिती आहे की मुंबईसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा रिक्त आहेत. म्हणजे 2026 ज्या जागा डिसेंबरपर्यंत रिक्त जागा आहेत त्याची पूर्णपणे अंमलबजावणी होणार आहे. जे पोलीस अंमलदार आहेत, जे पोलीस अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पुरवण्यात आलेली आहे आणि ती माहिती त्यांना पोलीस आयुक्तालय कार्यालयामध्ये पोच करायची. आणि ही माहिती लवकरच 20 मेपर्यंत, म्हणजे आता 20 मे कालच झालेलं आहे आणि त्या 20 मेपर्यंत ही माहिती सांगण्यात आलेली होती. आता नवीन GR येणार आहे 2-3 दिवसात, त्याच्यामुळे किती जागा रिक्त आहे ते देखील आपल्याला कळणार आहे. आणि ही संपूर्ण माहिती जर तुम्हाला बघायची असेल तर आपलं YouTube चॅनल मी सारखं टाकत राहणार आहे. त्याच्यामध्ये काय करा, ही आपलं YouTube चॅनल येते फक्त पोलीस भरती संदर्भात, स्पर्धा परीक्षांसंदर्भात ही पूर्णपणे माहिती मी देणार आहे. कारण की ज्या विद्यार्थ्यांना खरोखरच नोकरी लागायची, ज्यांना खरोखरच पोलीस भरती किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये आपलं कुठलं तर यश मिळवायचं आहे, आपलं पूर्णपणे अपडेट सूक्ष्म माहिती आपल्याला कोण सांगत नाही. कारण की आम्ही जे आपले चॅनल जे आहे ते प्रत्येक हालचालीवर लक्ष असतं, ते तुम्हाला माहिती पोहोचत असतो. कारण की 4 शब्द ऐकले तर तुमचं काय वाया जात नाही. कारण की फक्त तुम्ही काय करायचं, YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कधी ना कधी आपलं चॅनल कुठं ना कुठं उपयोगी पडेल आणि माहिती चांगली प्रकारे बघायला मिळेल. धन्यवाद.